Yesterday or in the last video we have studied or we start the units and measurements. In this topic we discussed the unit, system of units, physical quantity, fundamental quantity, derived quantity, fundamental unit, derived unit. There are two types of units. There are 4 systems of units and there are 7 fundamental quantities are given in our syllabus. That are length, mass, time, temperature, luminous intensity, amount of substance, electric current. 7 फंडामेंटल क्वांटिटी आपल्या सिलेबस मध्ये आपल्याला दिलेले आहेत. इथपर्यंतचा पार्ट आपण काल अभ्यासलेला होता. आता आपल्याला त्याच्या पुढे सप्लिमेंटरी युनिट हा पार्ट घ्यायचा आहे. तो म्हणजे सप्लिमेंटरी युनिट. सप्लिमेंटरी युनिट्स. सप्लिमेंटरी युनिट्स मध्ये 2 टाइप्स आहेत. देर आर आल्सो 2 टाइप्स ऑफ सप्लिमेंटरी युनिट्स, प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल. याच्यामध्ये 2 टाइप्स आहेत. त्यामधील एक आहे तो प्लेन अँगल, आणि दुसरा आहे तो सॉलिड अँगल. प्लेन अँगल डिनोटेड बाय लेटर डी थीटा. प्लेन अँगल हा डी थीटा या अक्षराने लिहायचा आहे. आता प्लेन अँगल कशाला म्हणायचं आपल्याला माहित आहे. व्हेन अ बॉडी रोटेट्स विथ इट्स सर्क्युलर मोशन और मोशन ऑफ द बॉडी इज इन इट्स सर्क्युलर. एक आपण ऑब्जेक्ट घेतला, एखाद्या ऑब्जेक्टची मोशन सर्क्युलर असेल, तो सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरत असेल, इथून तो ऑब्जेक्ट निघालेला आहे, या कर्वड पाथ मध्ये आहे असं आपण समजलं घेतलं. हा त्याचा ओरिजिन ओ घेतला, सेंटर घेतला, इथून तो ऑब्जेक्ट इथपर्यंत आलेला आहे. हा तसाच पुढे जातोय, सर्क्युलर ऑर्बिट मध्ये तो ऑब्जेक्ट फिरत आहे, असा गोलाकार वर्तुळाकार मध्ये फिरत आहे. त्यावेळेला इथपर्यंत आलेला असताना याची पोझिशन इथं आहे ती बी घेतली, इथं असतानाची पोझिशन ए घेतली, तो इथून इथपर्यंत आला. हे जे डिस्टन्स आहे त्याला आपण आर्क लेंथ म्हणतो किंवा कर्वड लेंथ असं म्हणतो. आणि ओ पासून हे डिस्टन्स आपण जोडून घेतले. ओ पासून इथपर्यंत आपण जोडून घेतलं. त्यावेळी इथं जो अँगल होतोय तो अँगल म्हणजे डी थीटा असतो. हा जो डिस्टन्स आहे त्याला आपण डीएस घेतो किंवा डेल्टा एस घेतो किंवा आपण डिस्प्लेसमेंट साठी एस हे अक्षर घेत असतो. आणि जर हा सर्क्युलर ऑर्बिट मध्ये असं फिरत असेल तर त्याची जी ही असते ही रेडियस असते. मग प्लेन अँगल कशाला म्हणायचं. हा इथं प्लेन अँगल आपल्याला कशा पद्धतीने मिळतोय. प्लेन अँगल का मिळतोय. एखादा ऑब्जेक्ट हा बी पासून ए पर्यंत गेला, तो अशा सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरत आहे. सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरत असताना इथं जो अँगल असतो तो अँग्युलर डिस्प्लेसमेंट मिळतोय. पण चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट साठी आपण डी थीटा घेतो. हा चेंज इन लिनियर डिस्प्लेसमेंट आहे किंवा आर्क लेंथ आहे म्हणून त्याला आपण डीएस घेतो. इथं प्लेन अँगलची डेफिनेशन सांगावी लागते, लिहावी लागते आणि आपल्याला ती पाठ करायची. प्लेन अँगलची डेफिनेशन त्याच्या फॉर्म्युल्यावरून लक्षात ठेवायची. डी थीटा इज इक्वल टू, मी तुम्हाला फॉर्म्युला सांगतोय, डी थीटा इज इक्वल टू आर्क लेंथ अपॉन रेडियस असते. डी थीटा म्हणजे प्लेन अँगल. प्लेन अँगल इज इक्वल टू आर्क लेंथ अपॉन रेडियस. Therefore डी थीटा इक्वल टू, डी थीटाची किंमत ही आर्क लेंथ किती आहे डीएस आहे. इथून इथपर्यंतचा जो कर्वड पार्ट आहे त्याला आपण त्याची आर्क लेंथ म्हणतो किंवा लेंथ ऑफ एन आर्क ऑफ सर्कल असं म्हणतो. त्यालाच डीएस आपण घेतलेलं आहे. त्याची जी डिस्टन्स आहे लेंथ आहे आपण रेडियस किती आहे ही आर आहे, त्यामुळे इथं आर घेतलं. डी थीटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला मिळाला. डी थीटा इज इक्वल टू डीएस अपॉन आर.
इट इज मेजर्ड इन, हे कशामध्ये मोजायचं प्लेन अँगल, हे रेडियन मध्ये, म्हणजे याचं युनिट SI युनिट याचं रेडियन आहे, RADIAN. द युनिट ऑफ प्लेन अँगल इज रेडियन. इट्स अ सिम्बॉल इज, हेच रेडियन शॉर्ट मध्ये लिहायचं झालं तर हे आपण रॅड असं लिहितो सिम्बॉल मध्ये, किंवा शॉर्ट मध्ये लिहिलं तर हेच आपण रॅड मध्ये लिहितोय. अन अँगल थीटा इन रेडियन इज डिनोटेड ॲज, जर हा थीटा रेडियन मध्ये लिहायचा झाला तर तो थीटा रेज टू सी असा लिहिला जातो. नीट लक्ष द्यायचं, खूप महत्वाचं आहे. सप्लिमेंटरी युनिट मध्ये त्याचे 2 टाइप्स आहेत, त्यामधील एक आहे तो प्लेन अँगल आणि दुसरा आहे तो सॉलिड अँगल. प्लेन अँगल म्हणजे काय, प्लेन अँगलची डेफिनेशन काय, इट इज द रेशियो ऑफ, और दिस इज द रेशियो ऑफ, कशाचा रेशियो आहे, आर्क लेंथ टू रेडियस, और लेंथ ऑफ द आर्क टू रेडियस is known as the plane angle. Its formula is d theta is equal to ds upon r. SI unit is radian. Short form of its SI unit is rad. And this or the angle theta in radian is denoted by theta raised to c. अशा पद्धतीने हा प्लेन अँगल आहे. When the particle or any object revolves in a circular orbit, therefore its angular displacement is the plane angle between 2 points or between these two radius. इथं OA आणि OB या दोन्हीच्या मध्ये होणारा जो हा अँगल आहे त्याला आपण प्लेन अँगल असं म्हणतो. देन नेक्स्ट इज, याच्यानंतर जो पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे सॉलिड अँगल. सेकंड आहे तो म्हणजे सॉलिड अँगल. जसं आपण प्लेन अँगल घेतलेला आहे तशा प्रमाणे सॉलिड अँगल पण आहे, आणि सॉलिड अँगल हा DOHM या अक्षरानं लिहायचा. सॉलिड अँगल डिनोटेड बाय लेटर DOHM. आपण सॉलिड अँगल कशाला म्हणतो, अगोदर त्याची डेफिनेशन बघूया. दिस इज अ 3 डायमेन्शनल अॅनालॉग. हा कसा आहे, 3 डायमेन्शनल अॅनालॉग. दिस इज अ 3 डायमेन्शनल अॅनालॉग. आता 3 डायमेन्शनल मध्ये कशा पद्धतीने आहे, 3 डायमेन्शनल याचा अर्थ आपण कसा म्हणतो, इथं बघा मी त्याची डायग्राम काढतो. हा असं अशा प्रकारे असेल. थ्री डायमेन्शनल प्रमाणे येणार आहे. आता याचा हा जर इथं पॉइंट असेल किंवा थोडस लांब घेऊ इथं असेल तर हा जोडून घ्यायचा या पॉइंटला. इथूनही आपण जोडून घेतो आणि इथूनही हा थोडासा जास्त कर्व होते, थोडस कमी करू, अशा टाइपने. इथं हा जो पूर्ण सरफेस आहे तो म्हणजे सरफेस एरिया असेल. हा जो सरफेस आहे त्याला आपण सरफेस एरिया म्हणतो. आता 3 डायमेन्शनल अॅनालॉग आहे. इट इज डिफाइंड ॲज, हा जो पोर्शन आहे तो म्हणजे DA, हा पोर्शन DA आहे आणि इथं मिळणारा जो आहे तो DOHM. आता DOHM ची डेफिनेशन काय, इट इज डिफाइंड ॲज, काय डेफिनेशन त्याची सांगता येते, रेशो ऑफ, कशाचा रेशो आहे किंवा अगोदर फॉर्म्युला घेऊया आपण. DOHM इज इक्वल टू DA अपॉन R स्क्वेअर. DA अपॉन R स्क्वेअर याच्यावरून डेफिनेशन लिहिता येते. इट इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ एरिया ऑफ द पोर्शन टू sphere or area of the portion of sphere of surface of sphere, area of portion of surface of sphere to square of its radius or square of radius of sphere. थोडक्यात डेफिनेशन लक्षात ठेवायचे. DOHM इज इक्वल टू DA अपॉन R स्क्वेअर. हा DA म्हणजे एरिया ऑफ सरफेस ऑफ स्फियर टू स्क्वेअर ऑफ इट्स रेडियस. It is a 3 dimensional analog and its formula is
d ohm is equal to dA upon r square. Its formula is dA upon r square. d ohm means the solid angle, dA is the surface area, and r square is the square of its radius. Definition खूप महत्वाची आणि सोपी आहे. सरफेस एरिया अपॉन स्क्वेअर ऑफ इट्स रेडियस इज नोन ॲज द सॉलिड अँगल. आता तिथं जसं आपण प्लेन अँगल मध्ये त्याचं युनिट बघितलं तशाप्रमाणे इथंही आपण बघूया. पण हा जो स्फिअर आहे त्या स्फिअरचा एरिया काय होतोय इज इक्वल टू एरिया ऑफ द स्फिअर इज 4 पाय आर स्क्वेअर. स्फिअरच्या एरियाचा फॉर्म्युला 4 पाय आर स्क्वेअर असतो अपॉन आर स्क्वेअर. आर स्क्वेअर कॅन्सल. Therefore, d ohm is equal to 4 pi. Its SI unit is steradian. S-T-E-R-A-D-I-A-N. याचं SI युनिट हे स्टेरेडियन असतं आणि याचा शॉर्ट फॉर्म हा SR लिहिला जातो. या सॉलिड अँगलचा जो शॉर्ट फॉर्म आहे किंवा त्याचं जे युनिट आहे SI युनिट ते स्टेरेडियन आहे आणि त्याचं शॉर्ट फॉर्म मध्ये SR असं असतं. आता इथं रिलेशन बिटवीन रेडियन अँड डिग्री इज पाय रेडियन्स इज इक्वल टू. रेडियन आणि डिग्री या दोन्हीचं रिलेशन आपण विचारात घेतलं तर पाय रेडियन इज इक्वल टू, हा पाय रेडियन म्हणजे C लिहितो त्याच्या डोक्यावर आपण, इज इक्वल टू पाय रेडियन इज इक्वल टू किती मिळणार आहे त्याची किंमत 180 डिग्री. पाय रेडियन म्हणजे त्याची किंमत 180 डिग्री एवढी असते. बट 1 रेडियन इज इक्वल टू, बट 1 रेडियनची किंमत ही किती असणार आहे याच्यावरून 1 रेडियन इज इक्वल टू 180 अपॉन पाय इज इक्वल टू 180 अपॉन पाय. पाय म्हणजेच इथं आपण पायची किंमत ठेवणार आहे. पायची किंमत सगळ्यांना माहित आहे 180 अपॉन 3.1415 एवढी किंमत ही पायची असते. मग त्याच्यावरून हे जर आपण सॉल्व्ह केलं 180 अपॉन 3.1415 हे आपण सॉल्व्ह केलं तर मिळणारी किंमत ही 57.297 डिग्री. किती असते 57.297 डिग्री एवढी असते. म्हणजे 1 रेडियन, 1 रेडियन ही किंमत म्हणजे 57.297 किंवा 57.297 डिग्री एवढी त्याची किंमत असते. सिमिलरली याच्याप्रमाणे अजून काही किमती आपल्याला काढता येतात. त्या किमती कोणत्या आहेत 1 डिग्री इक्वल टू जशी आपण 1 रेडियनची किंमत काढली 57.297 डिग्री. आता 1 डिग्री इक्वल टू पण काढावं लागेल आणि 1 डिग्रीची पण किंमत काढता येते. याच्या उलट आपल्याला करायचं आहे. 1 रेडियन इक्वल टू 180 अपॉन पाय इक्वल टू 180 अपॉन 3.1415 इज इक्वल टू 57.297 डिग्री. आता 1 डिग्री इक्वल टू पाय अपॉन 180 याच्या उलट पाय अपॉन 180 इज इक्वल टू पायची किंमत किती आहे 3.1415 अपॉन 3.1415 अपॉन 180 आणि हे इथं सोडवलं 3.1415 अपॉन 180 याची किंमत काढली तर 1.745 इंटू 10⁻², 1.745 इंटू 10⁻² ही डिग्री आहे. त्याचं रेडियन मध्ये करतो म्हणून इकडं काय येणार आहे रेडियन. हे कन्व्हर्शन सगळ्यांचं पाठ असायला पाहिजे, हे महत्वाचं आहे आणि हे पाठ व्हायलाही जास्त काही डिफिकल्टी नाही. याच्यामध्ये आपण सप्लिमेंटरी युनिट बघतोय. कालपासून आपण युनिट्स अँड मेजरमेंट या टॉपिक मध्ये युनिट म्हणजे काय त्याच्या सिस्टीम्स बघितल्या. त्याच्यानंतर युनिट मध्ये फंडामेंटल युनिट, डिराइव्ड युनिट, फंडामेंटल क्वांटिटी, डिराइव्ड क्वांटिटी, त्याच्या डेफिनेशन, 7 फंडामेंटल युनिट्स बघितले, 7 फंडामेंटल क्वांटिटीज बघितल्या
आता सप्लिमेंटरी युनिट्स मध्ये दोन टाइप्स आहेत, त्यामधील एक आहे तो प्लेन अँगल आणि सेकंड दुसरा आहे तो सॉलिड अँगल. प्लेन अँगल म्हणजे सर्क्युलर ऑर्बिटमध्ये किंवा एखादा ऑर्बिटमध्ये फिरत असेल त्यावेळेला जो अँगल होतो तो म्हणजे प्लेन अँगल. त्याचा फॉर्म्युला डी थिटा इज इक्वल टू आर्क लेंथ अपॉन रेडियस आणि त्याचं युनिट रेडियन असतं. त्याच्यानंतर सॉलिड अँगलचा सिम्बॉल डी ओहम, त्याचा फॉर्म्युला डी ओहम इज इक्वल टू सरफेस एरिया अपॉन स्क्वेअर ऑफ इट्स रेडियस. मग सरफेस एरिया काय, डी अपॉन आर स्क्वेअर. त्याचा एरिया ऑफ स्पिअर, हा जर सरफेस एरिया असेल तर तो स्पिअर दिसतो. स्पिअर म्हणजे गोल आहे, गोलाचा हा एरिया आपण विचारात घेतला तर तो डी ए आणि त्याची किंमत किती आहे 4 पाय आर स्क्वेअर. ती इथं ठेवली, आर स्क्वेअरला आर स्क्वेअर कॅन्सल झालं, इज इक्वल टू 4 पाय आणि याचं युनिट हे सॉलिड अँगलचं स्टेरेडियन आहे म्हणून सिम्बॉल मध्ये एस आर येतो. त्याच्यानंतर आपण पाय रेडियन कशा पद्धतीनं लिहितोय, लिहिण्याची पद्धत आहे. पाय रेडियन म्हणजे पायच्या डोक्यावर इथं सी लिहायचं. पाय रेडियन इज इक्वल टू 180 डिग्री. पाय रेडियन म्हणजेच 180 अंश एवढी किंमत असते. 1 रेडियन इज इक्वल टू 180 अपॉन पाय. 1 रेडियन इज इक्वल टू 180 अपॉन पाय इज इक्वल टू, इथं पायची किंमत ठेवायची 180 अपॉन 3.1415 आणि हे सॉल्व्ह केलं तर मिळणारी किंमत किती आहे 57.297 डिग्री, कारण रेडियनचं डिग्रीमध्ये कन्व्हर्शन केलं 57.297 डिग्री. तशाच प्रकारे सिमिलरली जसं रेडियनचं डिग्रीमध्ये केलं तसं आपण डिग्रीचं रेडियनमध्ये कन्व्हर्शन करू शकतो. डिग्रीचं रेडियनमध्ये त्याच्या उलट येणार पाय अपॉन 180 इज इक्वल टू, पायची किंमत 3.1415 अपॉन 180, याला यानं डिवाइड केलं तर मिळणारी किंमत ही 1.745 इंटू 10⁻² रेडियन. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर आपल्याला 1 मीटर इक्वल टू माहित आहे. 1 मीटर इक्वल टू 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर हे माहित आहे रिलेशन. 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर माहित आहे. मग मी तुम्हाला 1 सेंटीमीटर इक्वल टू हाऊ मेनी मीटर विचारलं तरी हे आपण काढू शकतो. मीटरचं सेंटीमीटर मध्ये कन्व्हर्शन करता येतं आणि सेंटीमीटरचं मीटर मध्येही कन्व्हर्शन करता येतं, म्हणजे त्याला 100 न डिवाइड करतो म्हणजेच 10⁻² आपण लिहू शकतो. 1 सेंटीमीटर इक्वल टू 10⁻² मीटर. हे जसं रिलेशन आहे त्याचप्रमाणे इथं रेडियन आणि डिग्री मधलं रिलेशन. 1 रेडियन इज इक्वल टू 180 अपॉन पाय हे लक्षात ठेवा किंवा हे लक्षात ठेवा. याच्यावरून आपल्याला हे आन्सर काढता येतं. 1 रेडियन इक्वल टू 180 अपॉन पाय आणि 1 डिग्री इक्वल टू पाय अपॉन 180. या दोन्ही मधलं एक लक्षात ठेवलं का बाकीच्या आपल्याला अडचणी येत नाहीत. सगळं लक्षात ठेवलं तर गोंधळून जाता. आता पुढं याच्यानंतर पुढचं जे आहे याच्याबरोबरच आपल्याला डिग्री आणि मिनिटचाही विचार करायचा, त्याच्याबरोबर सेकंदचाही विचार करायचा. आता डिग्री आणि मिनिट मध्ये इथं ज्यावेळी आपण डिग्री आणि मिनिटचा विचार करतो त्यावेळेला इथं आपण रेडियन आणि डिग्री बघितलं. तशाप्रमाणे त्याचप्रमाणे दुसरं रिलेशन आहे 1 डिग्री इक्वल टू 60 मिनिट. 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट. 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट असतो. 60 मिनिट लिहिण्याची ही मेथड आहे. याच्या डोक्यावर एक डॅश केला असता त्याला आपण मिनिट असं म्हणतो. 1 डिग्री इक्वल टू 60 मिनिट म्हणतो. आणि 1 मिनिट म्हणजे किती किंमत असते 2.91 इंटू 10⁻⁴ रेडियन. 1 मिनिट वर म्हणजे किती किंमत असते 2.91 इंटू 10⁻⁴ रेडियन एवढी किंमत असते याची. 1 डिग्री इक्वल टू 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट असतो आणि 1 मिनिट म्हणजे 2.91 इंटू 10⁻⁴ रेडियन ही एवढी किंमत 1 मिनिटची आहे. आता तशाप्रमाणे 1 मिनिट म्हणजे हे आपल्याला माहित आहे. 1 मिनिट म्हणजे किती असतो 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंद असतो. सेकंद म्हणजे याच्या डोक्यावरती इथं
डबल रेषा काढायच्या. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट आहे. हेही कन्व्हर्शन खूप महत्वाचं आहे. युनिट ह्या खूप महत्वाचे आहेत आणि याच्यामध्ये 1 डिग्री इक्वल टू 60 मिनिट आणि 1 मिनिट इक्वल टू 60 सेकंद. मग 1 सेकंद इक्वल टू किती आहे? 4.847 इंटू 10⁻⁶. 1 सेकंद इज इक्वल टू 4.847 इंटू 10⁻⁶ रेडियन. ही 1 सेकंदची किंमत आहे. 4.847 इंटू 10⁻⁶ रेडियन. याही रिलेशन्स आपल्या पाठ असायला पाहिजेत. 1 डिग्री इक्वल टू 60 मिनिट, 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट असतो आणि 1 मिनिट म्हणजे 2.91 इंटू 10⁻⁴ रेडियन. 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंद and 1 second equal to 4.847 into 10⁻⁶ रेडियन. इथपर्यंतचा जो पार्ट आहे तो युनिटच्या कन्व्हर्शनचा पार्ट आहे, तो आपण युनिटच्या कन्व्हर्शन मध्ये घेतलेला आहे. आता आपल्याला त्याच्या पुढं एक पुढचा आर्टिकल घ्यायचा आहे, ते म्हणजे हे सगळं आपण सप्लिमेंटरी युनिट मध्ये घेतलं. युनिटच्या 2 मेथड्स, 2 टाइप्स बघितले. त्याच्यामध्ये एक फंडामेंटल युनिट, दुसरा डिराइव्हड युनिट आणि त्याच्यानंतर सप्लिमेंटरी युनिट बघितलं. सप्लिमेंटरी युनिट मध्ये हे सगळं कन्व्हर्शन झालं. आता त्याच्यापुढे कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ एसआय युनिट्स और साइन किंवा कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ एसआय युनिट्स. पुढचा आर्टिकल आहे कन्व्हेन्शन्स फॉर the use of SI units. Conventions for the use of SI units मध्ये काही कन्व्हेन्शन्स आपल्याला इथं बघायचे. मी काही महत्वाच्या आणि सोप्या CONVENTIONS काही महत्वाच्या पॉइंट्स मी तुम्हाला सांगतोय. आता याच्यामध्ये महत्वाच्या पॉइंट्स मध्ये पहिला पॉइंट किंवा इथं पॉइंट वाईज जरी आपण घेतलं तरी लक्षात राहायला सोपं आहे. युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल. कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं युनिट लिहिताना ते सिम्बॉल मध्येच रिप्रेझेंट करायचं. युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी कॅन बी रिप्रेझेंटेड ऑर रिप्रेझेंटेड बाय द सिम्बॉल. हा फर्स्ट पॉइंट येईल त्याच्यामध्ये. पुढचा पॉइंट, सेकंड पॉइंट, फुल नेम और आपण जर एखाद्या सायंटिस्टचं नाव घेतलं किंवा एखादं युनिट आपण मीटर घेतोय, किलोग्रॅम घेतोय, असे युनिट आपण लिहितोय, पण तिथं लिहिताना केजी लिहितो, एम लिहितो. ते कसे लिहायचे युनिट? फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतोय, 1 किलोग्रॅम साखर पाहिजे, 10 मीटर लेंथ आहे, 5 सेंटीमीटर लेंथ आहे. मग हे जे मीटर आहे, सेंटीमीटर आहे, या ज्या किमती आहेत याच्यामध्ये हे किलोग्रॅम युनिट आहे. किलोग्रॅम कशा पद्धतीने लिहायचं, किलोग्रॅमच का घ्यायचं आहे, त्याच्या काही रूल्स आहेत. त्या रूल्स आपल्याला इथं बघायचे आहेत. म्हणजे त्याला आपण कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ एसआय युनिट म्हणतो. आणि त्याच्यामधील पहिला पॉइंट आहे, जो युनिट आहे तो युनिट नेहमी लिहिताना सिम्बॉल मध्ये लिहायचा. फुल नेम ऑफ अ युनिट ऑलवेज स्टार्ट विथ स्मॉलर लेटर इवन इफ द नेम इज आफ्टर अ पर्सन. जर एखाद्या सायंटिस्टचं नाव असेल तर ते नाव लिहिताना आपण त्याचं पहिलं अक्षर हे स्मॉल लेटर, फुल नेम लिहिताना. आता फोर्सचं युनिट न्यूटन आहे, एनर्जीचं युनिट जूल आहे, वर्कचं युनिट जूल आहे, पॉवरचं युनिट वॅट आहे. पण आपण ज्या वेळेला त्याचं फुल नेम लिहितो न्यूटन, शॉर्ट मध्ये लिहिताना एन, सिम्बॉल मध्ये एन कॅपिटल लिहायचं आणि वर्ड लिहिताना न्यूटन असा लिहायचा. म्हणजे पहिलं जे अक्षर आहे ते स्मॉल लेटर मध्ये आलं पाहिजे, म्हणजे 1 न्यूटन. म्हणून सेकंड पॉइंट कोणता आहे, फुल नेम ऑफ अ युनिट ऑलवेज स्टार्ट्स विथ स्मॉलर लेटर इवन इफ द नेम इज आफ्टर अ पर्सन. पर्सनचं नाव असेल तरच
समजा लेंथचं युनिट मीटर आहे म्हणून इथं स्मॉल लेटर मध्ये मीटर 1 मीटर असं लिहायचं नाही. फक्त सायंटिस्टचा नियम आहे, पर्सन कुठल्या तरी व्यक्तीचं नाव आहे त्यावेळेला ते तसं लिहिलं पाहिजे, ही त्याची मेथड आहे. तो रूल्स आपण लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट, सिम्बॉल फॉर युनिट नेम्ड आफ्टर अ पर्सन शुड बी इन कॅपिटल लेटर. फॉर एक्झाम्पल न्यूटनचं एक्झाम्पल हे सिम्बॉल मध्ये एखादा युनिट लिहायचं असेल तर ते सिम्बॉल मध्ये लिहिताना कॅपिटल मध्येच लिहायचं. इथं सिम्बॉल मध्ये फोर्स युनिट हे एन असं लिहायचं नाही, हे चुकीचं आहे. फोर्स युनिट सिम्बॉल मध्ये एन आलं पाहिजे, म्हणजे कॅपिटल एन, नॉट अ स्मॉल एन. हा त्याचा रूल आहे. किंवा ज्यूल आहे एनर्जीचं युनिट, और इथं स्मॉल लिहायचं असेल, सिम्बॉल लिहायचं असेल तर कॅपिटल जे, आणि वर्ड लिहायचं असेल तर 1 JOULE अशा पद्धतीने लिहायचं. हे रूल्स आहेत. त्याच्या पुढे महत्वाचे अजून 1 2 3 मी रूल्स सांगतोय, महत्वाचे रूल्स आहेत ते सगळे. पुढचा रूल, सिम्बॉल फॉर युनिट्स डू नॉट टेक प्लुरल फॉर्म. युनिटचं सिम्बॉल कधीही अनेक वचनीमध्ये लिहायचं नाही, प्लुरल फॉर्म मध्ये लिहायचं नाही. डू नॉट टेक अ प्लुरल फॉर्म. प्लुरल फॉर्म म्हणजे 10 न्यूटन्स. आता 1 न्यूटन असेल तर 1 न्यूटन म्हणतो, पण एकापेक्षा जास्त असेल, जास्त संख्या असतील त्यावेळेला आपण न्यूटन्स म्हणतो. सेंटीमीटर आहे सेंटीमीटर्स म्हणायचं नाही, ते प्लुरल फॉर्म मध्ये लिहायचं नाही. इथं 10 न्यूटन असाच शब्द यायला पाहिजे. म्हणून सिम्बॉल or the symbol for units do not take a plural form. For example 20 Newton, 20 Newton, not a 20 newtons, not a 20 newtons. न्यूटन्स असं कधीही लिहायचं नाही. हे महत्वाचे रूल्स आहेत. त्याच्यानंतर पुढचा एक रूल मी सांगतोय. आता symbols for units do not contain any full stop at the end of letter. कोणत्याही सिम्बॉलच्या शेवटी फुल स्टॉप किंवा दुसरा कोणताही पंक्च्युएशन मार्क द्यायचा नाही. पंक्च्युएशन मार्क कोणताही द्यायचा नाही याचा अर्थ आफ्टर द सिम्बॉल डू नॉट और symbol for units do not contain any full stops at the end of letter. इथं आपण लिहिताना 50 किंवा 10 न्यूटन किंमत आहे असं लिहितोय आणि याच्या पुढे डॉट देतो किंवा सिम्बॉल देतो. हे असं कधीही लिहायचं नाही. फुल स्टॉप इथं आला नाही पाहिजे, म्हणजे पुढचा पॉइंट हा फुल स्टॉपचा आहे. फुल स्टॉप आला नाही पाहिजे, हा त्याचा रूल आहे. आणि शेवटचा पॉइंट याच्यामध्ये 6वा पॉइंट एक सांगूयात. A prefix symbol is used before the symbol of the unit. Prefix symbol is used before the symbol of unit. For example, आपल्याला काही वेळेला 1 मिलीसेकंद ची किंमत माहित असते. फॉर एक्झाम्पल 1 मिलीसेकंद काय आहे? 1 मिलीसेकंद ची किंमत 10⁻³ सेकंद असतं. 1 मिलीसेकंद, 1 मिलीसेकंद म्हणजेच किती असतं? 10⁻³ सेकंद. मगाशी मी सेंटीमीटरचं एक्झाम्पल घेतलं. 1 मायक्रोसेकंद घेतलं आपण. 1 मायक्रोसेकंद इज इक्वल टू 1 मायक्रोसेकंद. किती आहे मायक्रोसेकंदची किंमत? इज इक्वल टू 10⁻⁶ सेकंद. मायक्रो म्हटलं का 10⁻⁶. 1 नॅनो सेकंद घेतला आपण. 1 नॅनो सेकंद त्याची किंमत किती आहे? 1 NaNO. 1 नॅनो सेकंद इज इक्वल टू 10⁻⁹ सेकंद. अशा पद्धतीने त्याच्या किमती आपल्याला मिळतात. आता इथं 1 नॅनो सेकंद, नॅनो, मायक्रो आणि मिली हे त्याचे प्रिफिक्स आहेत. आणि प्रिफिक्स हे मेन सेकंदच्या अगोदर आले पाहिजे. SM नको आहे, MS पाहिजे. MS म्हणजे
मिली सेकंद, म्यू एस म्हणजे मायक्रो सेकंद आणि एन एस म्हणजे नॅनो सेकंद. म्हणून इथं काय येणार आहे, अ प्रिफिक्स सिम्बॉल इज युज्ड बिफोर द सिम्बॉल ऑफ द युनिट. या युनिटच्या सिम्बॉलच्या अगोदर आला पाहिजे. हे 6 आपण युनिट लिहिण्यासाठीच्या काही कन्व्हेन्शन्स घेतलेल्या आहेत आणि हे खूप महत्वाचं आहे. या सगळ्या पॉइंट्स तुमच्या लक्षात आले पाहिजेत. हे तुम्ही अभ्यासायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यात इथपर्यंत आपण जो पार्ट घेतलेला आहे तो युनिट्सचे टाइप्स, त्याच्या काही सिस्टीम्स, फंडामेंटल युनिट्स, फंडामेंटल क्वांटिटीज. आज आपण जो पार्ट घेतलेला आहे तो म्हणजे सप्लिमेंटरी युनिट्स आहे. त्याच्यामध्ये 2 पॉइंट, प्लेन अँगल, सॉलिड अँगल, काही रेडियन आणि डिग्री, डिग्रीचं रेडियनमध्ये, मिनिटचं सेकंदामध्ये, सेकंदाचं मिनिटमध्ये आणि कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ एसआय युनिट्स. याच्यामध्ये आपण 6 पॉइंट घेतलेले आहेत. या 6च्या 6 पॉइंट्स तुम्ही डिटेलमध्ये शिकलेला आहे. त्याचा परत एकदा अभ्यास करा, पुन्हा व्हिडिओ बघून घ्या आणि लक्षात ठेवा. त्याच्यावरून तुम्ही नोट्स काढा. इथपर्यंत आपला आजचा हा व्हिडिओ स्टॉप करूयात.